रोडवरील भाजप कार्यालयासमोर लावलेला भरत राजपूत यांच्या जिल्हा प्रमुख पदाच्या नियुक्तीबाबतचा शुभेच्छा बॅनर एका अज्ञात महिलेने फाडल्याची घटना समोर आली आहे। ही घटना रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली असून महिलेचा संपूर्ण प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे। बॅनर फाडल्यानंतर संबंधित महिला घटनास्थळावरून पळ काढताना देखील फुटेजमध्ये दिसत आहे। या घटनेनंतर भाजपचे उपजिल्हा प्रमुख तेजराज हजारी यांनी पालघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यांनी पोलिसांकडे महिलेला तात्काळ अटक करून तिच्या कृत्यामागचा हेतू उघड करण्याची मागणी केली आहे। ही घटना समोर आल्यानंतर स्थानिक राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। नवीन नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये असलेली हालचाल आणि इतर पक्षांमधील तणावामुळे ही घटना घडल्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे। भाजप कार्यकर्त्यांमध्येही संतापाचे वातावरण असून यामुळे राजकीय कट कारस्थान असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। पालघर पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत। या प्रकारामागे कोणाचा हात आहे याचा तपास सुरू आहे। न्यूज पोलीस रिपोर्टर नदीम शेख, पालघर।